पुढची बातमी बघूयात। राजगुरुनगरमध्ये चिमुरड्या बहिणींवरती अत्याचार करून हत्या करण्यात आली आणि या प्रकरणाचे पडसाद आता पुण्यामध्ये सुद्धा बघायला मिळतात। राजगुरुनगरमधल्या विविध संघटनांनी बंदची हाक दिली असून या बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळतोय। आरोपींना तातडीने फाशी द्यावी अशी मागणी सध्या केली जाते आहे। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। नाझीम, राजगुरुनगरमध्ये आपण बघितलंय की 8 आणि 9 वर्षीय सख्या बहिणींवरती अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि त्याचे पडसाद कालपासूनच या ठिकाणी उमटत आहेत। नातेवाईक असतील, समाज असेल, जो थेट राजगुरुनगर पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडून होता आणि आज बघायला गेलं तर अनेक व्यापारी जे आहेत ते या आंदोलनाला पाठिंबा देताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तातडीनं या ठिकाणी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी नातेवाईक समाज आणि विविध सामाजिक संघटनांनी लावून धरलेले आहे। याचेच पडसाद आज या ठिकाणी दिसत आहेत। राजगुरुनगर मधले अनेक दुकानं जी आहेत ती या ठिकाणी बंद आहेत आणि ते या मागणीला पाठिंबा दर्शवतात। सर्वांनीच असा पाठिंबा दर्शवावा असं देखील संघटनांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। आता हुतात्मा राजगुरू यांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी सगळ्या संघटना ज्या आहेत त्या एकवटलेल्या आहेत आणि ही मागणी परत एकदा पुढे लावून धरण्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे असे आंदोलनं आणि निदर्शनं केली जात आहेत। अगदी धन्यवाद नाझीम या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।